हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. SP बक्षी यांच्या पुस्तकातला सेकंड चॅप्टर चेंज द व्हॉइस हा आपला कंप्लीट झालेला आहे आणि आता आपण आज फक्त प्रॅक्टिस सेशन म्हणून हे लेक्चर बघणार आहे. या लेक्चरमध्ये आपण जे काही क्वेश्चन्स बघतोय हे आधीच्या परीक्षांमध्ये विचारलेले दिसतात. म्हणजे SSC, बँकिंग, इन्शुरन्स अशा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये हे प्रश्न विचारलेले होते. त्यांचा आपण अभ्यास करूयात. आजच्या लेक्चरमध्ये आपलं जे मेन टार्गेट असेल ते आपण कशा पद्धतीने जास्तीत जास्त प्रश्न फास्ट सोडवू शकतो हेच असणार आहे. आणि तुम्हाला परीक्षेमध्ये ॲक्च्युअली प्रश्न सोडवत असताना कोणत्या ट्रिक्स वापरायच्या आहेत ते देखील या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. एक्सरसाइज डी मध्ये आपल्याला टोटल 40 to 41 क्वेश्चन्स दिलेले दिसतात. यामध्ये आपण आजचं जे लेक्चर असेल हे फक्त प्रॅक्टिस सेशन म्हणून कंडक्ट करणार आहे. या प्रॅक्टिस सेशनला सुरुवात करत असताना आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघूयात की आपल्याला टेन्स जो आहे वाक्याचा तो आयडेंटिफाय करता आला पाहिजे. त्यानंतर व्हर्बचे थर्ड फॉर्म्स आपण कुठे वापरलेले आहेत, त्यांचा योग्य वापर केलेला आहे का ते क्रॉस चेक करायचं. आणि हे व्हर्बचं थर्ड फॉर्म वापरण्याच्या आधी आपल्याला इथे कोणतं हेल्पिंग व्हर्ब वापरायचं आहे आणि ते योग्य पद्धतीने वापरलं आहे का, या 2-3 गोष्टी जरी तुम्ही बेसिक बघितल्या तरीही तुम्हाला प्रश्न जास्तीत जास्त फास्ट सोडवता येतील. कारण जर तुम्ही सेक्शनल टाईमचा विचार केला तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन मग तुम्हाला अटेम्प्ट सुद्धा तितक्याच फास्ट करावे लागणार आहेत. त्यामुळे हे ज्या ट्रिक्स आहेत या कशा प्रॅक्टिकली अप्लाय करायच्या आणि परीक्षेमध्ये हार्डली 10 ते 12 सेकंदामध्ये कसं उत्तरापर्यंत पोहोचायचं पूर्ण क्वेश्चन न वाचता ते देखील आपण करू शकतो. हे आजच्या लेक्चरमध्ये सगळ्या ट्रिक्स डिस्कस केलेल्या असतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, पॅसिव्ह व्हॉइसच्या ज्या रचना असतात तिथे आपण कंपल्सरी व्हर्बचा थर्ड फॉर्म वापरलेला असतो आणि त्याच्या आधी आपण योग्य हेल्पिंग व्हर्ब वापरलेला असतं. आणि ॲक्टिव्हच्या ज्या रचना असतात तिथे आपण टेन्स महत्त्वाचा आहे आपल्यासाठी ते चेक करणार आहे. ठीक आहे, या 2 गोष्टी तुम्हाला क्लिअर असल्या पाहिजेत. आजच्या लेक्चरमध्ये आपलं फार एक्सप्लेनेशन नसणार आहे. आपण जे काही उत्तर आहे तिथपर्यंत कसं पोहोचायचं इतकंच बघणार आणि जे काही करेक्ट आन्सर असेल तेवढा फक्त ऑप्शन मी तुम्हाला वाचून दाखवते. आणखीन एक आपण गोष्ट इंटरेस्टिंग करू शकतो. तुम्ही जर हे लेक्चर बघत असताना क्वेश्चन वाचल्यानंतर व्हिडिओ पॉज केलात आणि तुमचं आन्सर गेस करून ठेवलं तर ते तुमच्यासाठी थोडंसं इंटरेस्टिंग होईल. अशा पद्धतीने हे प्रॅक्टिस सेशन्स आपण चालू करूयात. डायरेक्शन्स आहेत. बिलो आर गिवन सेंटेन्स इन ॲक्टिव्ह और पॅसिव्ह व्हॉइस. आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह सजेस्टेड सिलेक्ट वन विच बेस्ट एक्सप्रेसेस द सेम सेंटेन्स इन पॅसिव्ह और ॲक्टिव्ह व्हॉइस. म्हणजे आपल्याला ॲक्टिव्ह किंवा पॅसिव्हमध्ये सेंटेन्स दिलेला असेल, वाईस वर्सा आपल्याला त्याला कन्वर्ट करायचं आहे. हे जे डायरेक्शन्स आहेत हे सगळ्या क्वेश्चनसाठी असणार आहेत. जे काही ट्रिक्स आहेत आपण बघितलेल्या त्या आपण इथे प्रॅक्टिकली अप्लाय करून बघणार आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, द वेटर फिल्ड द ग्लासेस विथ वॉटर. आपला ऑब्जेक्ट काय आहे, ग्लासेस. हा प्लुरल आहे त्यामुळे आपल्याला प्लुरल हेल्पिंग वर्ब प्लस V3 वापरलेली वाक्यरचना बघायची आहे. त्यामुळे इथे तुम्हाला वर फील्ड हे 2 ठिकाणी दिसत आहे पण इथे आपलं ऑब्जेक्टनी वाक्य वापरलेलं नाहीये त्यामुळे हे इनकरेक्ट असेल. मग फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे, बी सेंटेन्स इज करेक्ट. द ग्लासेस वर फिल्ड विथ वॉटर बाय द वेटर. सेकंड क्वेश्चन आहे, शी टूक द डॉग फॉर अ वॉक. इथे आपण सिंपल पास्ट वापरलेला आहे, V2 आहे. मग आपल्याला रचना कशी करावी लागेल, वॉज प्लस V3. वॉज प्लस V3 कुठे वापरलेला आहे ते बघूयात. तुम्ही जर नीट बघितलं तर फक्त ऑप्शन ए मध्ये हे दिसत आहे. त्यामुळे सेकंड क्वेश्चनचा आन्सर असणार आहे, आन्सर ऑप्शन ए इज करेक्ट. द डॉग वॉज टेकन फॉर अ वॉक बाय हर. तुम्ही बघितलं तर हार्डली 5 ते 10 सेकंदात आपले हे क्वेश्चन सॉल्व्ह होत आहेत. कितीही लॉंग सेंटेन्स असेल तरीही आपण आपल्या ज्या रचना आहेत त्यांच्यावरती फोकस करायचा. आपले जे स्ट्रक्चर्स आहेत हे सगळे आपण आधीच्या लेक्चर्समध्ये डिस्कस केलेले आहेत. आधीचे लेक्चर्स जर तुम्ही आतापर्यंत बघितले नसतील तर एकदा नक्की बघा, तुम्हाला खूप फायदा होणार आहे या लेक्चर सिरीजचा. थर्ड क्वेश्चन आहे, ही वॉज ड्रायव्हिंग द कार सो फास्ट दॅट इट स्कीड ऑन द स्नोई रोड. इथे आपल्याला जे मेन वाक्य दिलेलं आहे हे दॅटच्या आधी वापरलेलं आहे आणि आपल्याला याचं आता V3 मध्ये कन्वर्जन करायचं आहे. हे आहे ॲक्च्युली V4 मध्ये. मग वॉज ड्रायव्हिंगच्या ऐवजी आपण काय म्हणायला पाहिजे, बीइंग ड्रिवन. ठीक आहे, अशी वाक्यरचना शोधूयात आपण. वॉज ड्रिवन, वॉज बीइंग ड्रिवन, हॅड बीन ड्रिवन, हॅज बीन ड्रिवन. मग आपल्याला फक्त सेकंड सेंटेन्स करेक्ट मिळत आहे. थर्ड क्वेश्चनचा आन्सर असेल, बी सेंटेन्स इज करेक्ट. द कार वॉज बीइंग ड्रिवन बाय हिम so fast that it skid on the snowy road. Question number 4, they will laugh at you. इथे टेन्स कोणता आहे, सिंपल फ्युचर टेन्स. मग आपण इथे सिंपल फ्युचर टेन्सला पॅसिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं आहे. विल नंतर बी आणि V3 वापरायचं. आणि अशी रचना आपल्याला कुठे दिसत आहे,
फक्त सेंटेन्स सी मध्ये दिसत आहे. फक्त इतकंच तुम्ही व्हर्ब वरती फोकस करायला शिका. हे व्हॉइसचे जे क्वेश्चन्स आहेत हे 5 ते 10 सेकंदात तुमचे सॉल्व्ह होऊ शकतात. आणि ही ट्रिक बनवायची म्हणून बनवलेली नाहीये. तुम्हाला आधीचे जे प्रश्न आलेले आहेत परीक्षांमध्ये विचारलेले, या PYQ मध्ये प्रॅक्टिकली या गोष्टी अप्लाय करून दाखवल्या जात आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, देन हर फेस वॉज बोर्ड. इथे वॉज बोर्ड म्हटलेलं आहे म्हणजे ही रचना पॅसिव्ह मधली आहे. आता आपल्याला याच्यासाठी सिंपल पास्टची वाक्यरचना शोधायची आहे. सिंपल पास्टचं स्ट्रक्चर कसं असतं, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे आपल्याला फक्त V2 बघायचं आहे. ते आपल्याला दिसत आहे सी सेंटेन्समध्ये. मग 5th क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे, सी सेंटेन्स इज करेक्ट, देन शी बोर्ड हर फेस. 6th क्वेश्चन, द वॉल्स हॅड नॉट बीन डेकोरेटेड बाय अस. इथे देखील आपण पॅसिव्हची रचना केलेली आहे. टेन्स कोणता आहे, हॅड नॉट बीन डेकोरेटेड. इथे आपण परफेक्ट पास्ट टेन्स वापरलेला आहे. परफेक्ट पास्टची जी नॉर्मल रचना असते ती आपण बघणार आहे, हॅड नॉट डेकोरेटेड. कारण आपण पॅसिव्हमध्ये रचना करतो म्हणून बीन वापरलेलं, हे फक्त आपल्याला इथे स्किप करायचंय. वाक्य निगेटिव्ह आहे ते आपण निगेटिव्ह ॲज इट इज ठेवलं पाहिजे. त्यामुळे हॅड नॉट डेकोरेटेड हे फक्त डी सेंटेन्समध्ये दिसतं. सो 6th क्वेश्चनचा आन्सर असेल, डी सेंटेन्स इज करेक्ट, वी हॅड नॉट डेकोरेटेड द वॉल्स. 7th सेंटेन्स, आय शॅल हॅव रिटर्न द लेटर. इथे आपण मोडाल परफेक्टिव्ह वापरलेला आहे आणि मग V3चा वापर झालेला आहे. मग लक्षात ठेवायचं, अशा सेंटेन्सेसमध्ये हा जो ऑब्जेक्ट आहे याला अकॉर्डिंग आपल्याला एक मोडाल परफेक्टिव्ह वापरावा लागेल. मग ते काय असेल, विल हॅव. आणि व्हर्बचं थर्ड फॉर्म हे तर पॅसिव्हमध्ये कंपल्सरी असतं. पण मग आता हे वापरण्याच्या आधी मात्र आपल्याला इथे परफेक्ट टेन्सनुसार एक हेल्पिंग वर्ब वापरावं लागेल, कारण आपण पॅसिव्हची रचना करत असताना एक हेल्पिंग वर्ब वापरतो. ठीक आहे, हे तुम्हाला क्लिअर असायला पाहिजे. व्हर्ब्सवरती फोकस करायचा. आणि हे जर स्ट्रक्चर तुम्ही कुठे आहे बघितलं तर फक्त ते एकाच सेंटेन्समध्ये दिसत आहे. त्यामुळे 7th क्वेश्चनचा आन्सर असणार आहे, डी सेंटेन्स इज करेक्ट, द लेटर विल हॅव बीन रिटर्न बाय मी. 8th क्वेश्चन, वी मस्ट एन्ड्युअर व्हॉट वी कॅन नॉट क्युअर. या सेंटेन्समध्ये नीट बघा तुम्ही, मस्ट एक वापरलेला आहे आणि कॅन नॉट, हे दोन्ही सुद्धा काय आहेत, मोडाल्स आहेत. आणि हे जे व्हर्ब्स आहेत हे इथे V1 मध्ये वापरलेले दिसतात. आपण काय करत असतो, मोडाल्स नंतर बी वापरतो आणि मग V3 मध्ये वाक्यरचना करतो. अशी ही पॅसिव्हमधली रचना शोधायची आहे. आणि या क्वेश्चनमध्ये आपण 2 ॲक्शन्स सांगितलेले आहेत. 2 सेपरेट व्हर्ब्स आपल्याला वापरलेले दिसतात आणि या ॲक्शन सांगणाऱ्या दोन्ही व्हर्ब्सचा आपल्याला थर्ड फॉर्म वापरायचा आहे. ओके, म्हणजे बी एन्ड्युअर्ड आणि बी क्युअर्ड अशा रचना कुठे आहेत ते बघूयात. बी क्युअर्ड, बी एन्ड्युअर्ड हे फक्त आपल्याला सेकंड सेंटेन्समध्ये वापरलेले दिसत आहे. म्हणजे हेच आपला आन्सर असणार आहे कन्फर्म. 8th क्वेश्चनचा आन्सर असेल, बी सेंटेन्स इज करेक्ट, व्हॉट कॅन नॉट बी क्युअर्ड मस्ट बी एन्ड्युअर्ड. 9th क्वेश्चन, अ फ्रेश बॅच ऑफ एग्स वॉज कलेक्टेड बाय द फार्मर्स वाईफ. इथे आपण सिंपल पास्टमधली ही रचना आहे, पण ही रचना आपण पॅसिव्हमध्ये केलेली आहे, बरोबर. कारण आपण इथे वॉज कलेक्टेड वापरलं म्हणजे हेल्पिंग वर्ब प्लस V3 वापरलं, त्यामुळे ही रचना आहे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. त्यामुळे आता आपण फक्त सिंपल पास्टमधलं जे सेंटेन्स असेल ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं ते बघूयात. आपल्याला आता फक्त इथे V2 शोधायचं आहे. ठीक आहे, तुम्ही जर नीट बघितलं हेल्पिंग वर्ब सोबत तुम्ही कन्सिडर केलं तर हे फक्त सेकंड सेंटेन्स जे आहे तेच बरोबर आहे, कारण इथे एकाच वाक्यामध्ये आपल्याला सिंपल पास्ट टेन्समधली रचना दिसते. द फार्मर्स वाईफ कलेक्टेड अ फ्रेश बॅच ऑफ एग्स. 9th क्वेश्चनचं आन्सर असणार आहे, बी सेंटेन्स इज करेक्ट. 10th क्वेश्चन, दे आर गोइंग टू बिल्ड अ न्यू एअरपोर्ट नियर द ओल्ड वन. सेंटेन्स कितीही मोठं असेल तरीही अजिबात घाबरायचं नाही. आपल्या ज्या काही ट्रिक्स आहेत त्या आपण इथे अप्लाय करून बघायच्या आणि आपलं उत्तर आपल्याला लगेच मिळेल. इथे आपण गोइंग टूचा वापर केलेला आहे, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स वापरलेला आहे आपण, आणि ही अशीच रचना आपल्याला कंटिन्युअस प्रेझेंटची कंटिन्यू ठेवायची आहे. पण हे जे आपण गोइंग टू वापरतो हे इथे मोडाल म्हणून वापरलेलं आहे. ओके, दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. मोडाल म्हणून सुद्धा आणि कंटिन्युअस प्रेझेंटमधली रचना आहे, अशा दोन्ही पद्धतीने आपल्याला आता कन्वर्जन शोधायचे आहेत. आपण हे जे काही ऑप्शन्स आहेत यात फक्त जे व्हर्ब्स आहेत त्यांच्या खाली अंडरलाईन करूयात, म्हणजे हे गोष्टी क्लिअर होतील कशा पद्धतीने आपण या ट्रिक्स अप्लाय करून बघू शकतो ते. इथे आपण बघितलं तर गोइंग टू हे मोडाल म्हणून ॲज इट इज वापरायचं आहे. मग इथे गोइंग टू आपल्याला कुठे वापरलेले दिसत आहे, 2 वाक्यांमध्ये वापरलेले दिसत आहे, बरोबर. आणि त्यानंतर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समधली वाक्यरचना कायम ठेवायची आहे, म्हणून इथे इज हे सुद्धा वापरणं गरजेचं आहे. आणि जे आपण व्हर्बच्या थर्ड फॉर्मबद्दल बोलतो हे इथे आपल्याला दोन्हीकडे वापरलेलं दिसतं, पण आपण हे जे डी सेंटेन्स असेल हेच आपलं करेक्ट आन्सर म्हणून सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला सगळ्या पद्धतीचे बदल योग्य झालेले दिसतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मोडाल म्हणून आपण हे
गोइंग टू वापरलेलं होतं त्याआधी देखील आपल्याला V3 करण्याबरोबरच बी हे हेल्पिंग वर्ब सुद्धा ॲडिशनली वापरायचं होतं. आय होप तुम्ही आत्तापर्यंत जे काही एक्सप्लेनेशन बघत आहात ते तुम्हाला समजलं असेल. जर तुम्हाला काही यातलं समजलं नसेल तर तुम्ही टेलिग्रामवरती तुमचे डाऊट विचारू शकतात. तुमचे डाऊट्स तिथे क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जाईल. नेक्स्ट क्वेश्चन. रोजमेरी वॉज मूव्ड टू टीयर्स ॲट द साईट ऑफ द मिझरेबल बेगर. इथे वॉज मूव्ड वापरलेला आहे म्हणजे हे सिम्पल पास्टमधलं वाक्य आहे जे आपल्याला आता ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये शोधायचं आहे. ही जी वरची रचना आहे ही पॅसिव्हमधली आहे. ॲक्टिव्हमध्ये आपल्याला फक्त व्हर्बचा सेकंड फॉर्म बघायचा आहे. मग आपण फक्त व्हर्ब्सच्या खाली अंडरलाईन करत जायचं. हेल्पिंग वर्ब सहित आपल्याला हे कन्सिडर करायचं आहे. त्यामुळे फक्त V2 वापरलेला आपल्याला एकच सेंटेन्स दिसत आहे. ते आहे ए सेंटेन्स इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 11चा आन्सर असणार आहे ए सेंटेन्स इज करेक्ट. द साईट ऑफ द मिझरेबल बेगर मूव्ड रोजमेरी टू टीयर्स. कुड यू पास द सॉल्ट. व्हर्ब काय आहे? पास. त्याचं V3 वापरायचं आहे. पण वाक्यामध्ये इथे कुड हे मोडाल वापरण्यात आलं आहे म्हणून B प्लस V3 अशी वाक्यरचना शोधायची. मग B प्लस V3 आपल्याला कुठे दिसते तेवढे सेंटेन्सेस ठेवलेत तर ऑप्शन एलिमिनेट करताना हा जो सेकंड ऑप्शन आहे हा पण एलिमिनेट होतो कारण इथे आपला जो सब्जेक्ट आहे हा इनडेफिनेट आहे. त्यामुळे हे इनकरेक्ट असणार आहे. आपल्याला यू हा आपला सब्जेक्ट वाक्यात ऑलरेडी दिलेला होता. जर तुम्हाला वापरायचंच असलं असतं तर तिथे तुम्ही बाय यू वापरलं असतं तर ते करेक्ट असेल. मात्र बाय एनीवन हे इनकरेक्ट आहे. मग या सगळ्या डिस्कशन नंतर एकच गोष्ट लक्षात येते ते म्हणजे 12th क्वेश्चनचा आन्सर असणार आहे डी सेंटेन्स इज करेक्ट. कुड द सॉल्ट बी पास्ट. क्वेश्चन नंबर 13. डोंट सब्जेक्ट द ॲनिमल्स टू क्रुएल्टी. इथे आपण हे इम्परेटिव्ह सेंटेन्स वापरलेलं आहे आणि जर इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये आपण एखाद्या व्यक्तीला सूचना केलेली असेल किंवा सजेशन केलेलं असेल तर तिथे आपण शुड हे मोडाल वापरतो. बरोबर. आणि ह्या सेंटेन्समध्ये ही जी सूचना आहे ही निगेटिव्ह आहे म्हणजे आपल्याला शुड नॉटचा वापर करायचा आहे. मग इथे मोडाल वापरलं म्हणून B प्लस V3 वापरायचं. ओके. आपण अशी स्ट्रक्चर कुठे आहेत ते शोधूयात. आपण सगळ्या वर्ब्स खाली फक्त अंडरलाईन करून घेऊयात कारण आपल्याला त्याच गोष्टीवरती फोकस करायचा आहे. तुम्ही जर नीट बघितलं तर फक्त एकाच सेंटेन्समध्ये शुड नंतर नॉट आणि बी वापरलेलं आहे. त्याचबरोबर V3चा सुद्धा वापर दिसतो. म्हणजे 13th क्वेश्चनचा आन्सर असणार आहे डी सेंटेन्स इज करेक्ट. द ॲनिमल्स शुड नॉट बी सब्जेक्टेड टू क्रुएल्टी. व्हॉइसचे जे क्वेश्चन्स असतात हे ॲक्च्युली खूप इझी असतात. तुम्हाला या ट्रिक्स समजल्या पाहिजेत की कशा पद्धतीने तुम्ही फास्ट अटेम्प्ट करू शकता. क्वेश्चन नंबर 14. हू आस्क्ड यू टू ड्राफ्ट दिस लेटर. इथे हुनी वाक्याची सुरुवात झालेली आहे. इथे आपला सेकंड रूल जो आहे या चॅप्टरमध्ये आपण डिस्कस केलेला तो अप्लाय केलेला आहे. शक्यतो हुचे जे सेंटेन्सेस असतात किंवा जे इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस असतात WHनी सुरू होणारे त्यांचा थोडासा डिटेलमध्ये अभ्यास करा. सेकंड रूल जिथे आपण डिस्कस केलेला आहे त्या लेक्चरची लिंकवरती आय बटनमध्ये प्रोव्हाइड करते ते एकदा नक्की बघा. तसं तर तुम्ही आधीचे सगळेच लेक्चर्स बघायला पाहिजेत म्हणजे तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. पण तरीसुद्धा हा जो रूल आहे हा स्पेसिफिकली सगळ्यांनी बघितला पाहिजे. या क्वेश्चनच्या आन्सरसाठी आपण आपली जी काही ट्रिक आहे टेन्स कोणता आहे ते आयडेंटिफाय करून मग व्हर्बचा थर्ड फॉर्म योग्य हेल्पिंग व्हर्ब सहित वापरलेला आहे का ते बघतो. तेच फक्त इथे कंटिन्यू करूयात. इथे आस्क्ड म्हणजे आपण व्हर्बचा सेकंड फॉर्म वापरलाय. कोणता टेन्स आहे हा? सिम्पल पास्ट टेन्स. आणि मग आता सिम्पल पास्टमध्ये आपण रचना करत असताना वॉज किंवा वर यापैकी एखादा हेल्पिंग व्हर्ब वापरून आणि व्हर्बचा थर्ड फॉर्म वापरायचा आहे. ॲक्च्युली ऑप्शन एलिमिनेशनसाठी आणखीन एक टेक्निक आहे ती म्हणजे हुनी जर वाक्याची सुरुवात झाली असेल तर आपण बाय हुम वापरलेलं असतं. त्यामुळे हे जे दोन ऑप्शन्स आहेत हेच आपण कन्सिडर करूयात आणि इथे मग हे स्ट्रक्चर फॉलो होत आहे का ते बघूयात. आपल्याला वर आस्क्ड असं वाक्यात वापरलेलं पाहिजे. त्यामुळे डी मध्ये जे सेंटेन्स दिलेलं आहे हे जास्त योग्य आहे आणि त्यासाठी तुम्हाला हे जे सेकंड रूलमधलं आपण डिस्कशन केलेलं आहे हे बघणं महत्त्वाचं आहे. 14th क्वेश्चनचा आन्सर असणार आहे डी सेंटेन्स इज करेक्ट. बाय व्हूम यू आर आस्क्ड टू ड्राफ्ट दिस लेटर. क्वेश्चन नंबर 15. दिसताना हे सेंटेन्स खूप मोठं दिसत आहे. क्वेश्चन खूप मोठं आहे. मग आपण स्किप करायचा का? तर अजिबात नाही. आपली जी ट्रिक आहे हीच आपल्याला इथे लागू करून बघायची आहे. याचं सुद्धा आन्सर तुम्ही फार तर फार 10 सेकंदामध्ये शोधू शकता पूर्ण सेंटेन्स न वाचता सुद्धा. क्वेश्चन जो आहे तो वाचायचा पण ऑप्शन सगळे वाचत नाही बसायचे. सेंटेन्स वाचूयात आपण. द लाइटनिंग कॉज्ड अ सिरियस फॉरेस्ट फायर अँड डॅमेज्ड मेनी नियर बाय हाऊसेस. आता आपण इथे दोन गोष्टी फोकस करत आहे. जे आपले ऑब्जेक्ट आहेत हे सिंग्युलर आहेत का प्लुरल आहेत. कारण आपण व्हर्बचा थर्ड फॉर्म करण्याच्या आधी सिम्पल पास्टमधल्या ज्या रचना असतात त्यांच्या आधी वॉज किंवा वर वापरलेलं असतं. या वाक्यामध्ये आपल्याला दोन व्हर्ब्स वापरलेले दिसत आहेत कारण हे आहे कंपाऊंड सेंटेन्स.
दोन सेपरेट वाक्य आपल्याला दिलेली दिसत आहेत, म्हणून दोन्ही व्हर्ब्सचे आपल्याला V3 मध्ये कन्व्हर्जन करायचे. मग इथे फक्त वॉज वापरायचं का वर वापरायचं हे तुम्हाला कळण्याची गरज आहे, कारण हे आपण ऑब्जेक्टच्या नंबरनुसार वापरलेलं असेल. बेसिकली आपल्याला वॉज किंवा वर नंतर V3 वापरलेलं आहे का हे शोधायचं आहे. अशा वाक्यरचना दोन्ही ठिकाणी कुठे झालेले आहेत ते आपण शोधूयात. दिलेले जे ऑप्शन्स आहेत त्यात फक्त आपण हे जे व्हर्ब्स आहेत त्यांच्यावरच फोकस करायचं आहे आणि दोन्ही ठिकाणी चेंजेस असणारं फक्त आपल्याला डी सेंटेन्स एकच दिलेलं आहे. त्यामुळे आपलं हे जे आन्सर असेल हे कन्फर्म. कितीही मोठं सेंटेन्स असेल तरीही फक्त या ट्रिकच्या माध्यमातून तुम्ही लगेचच आन्सरपर्यंत पोहोचू शकता. दिसताना हे सेंटेन्स कितीही मोठं दिसलं तरीही आपल्याला फक्त ट्रिक वापरल्यामुळे उत्तर लगेच मिळत आहे. करेक्ट सेंटेन्स काय असणार आहे? अ सिरियस फॉरेस्ट फायर वॉज कॉज्ड बाय लाइटनिंग अँड मेनी नियर बाय हाऊसेस वर डॅमेज्ड. नेक्स्ट सेंटेन्स, टुडे आय अकम्प्लिश्ड माय टास्क सक्सेसफुली. व्हर्बचं सेकंड फॉर्म वापरलेला आहे, म्हणजे हे आहे सिम्पल पास्ट. आणि सेम रूल वॉज किंवा वरचा वापर झालेला आहे का आणि व्हर्बचा थर्ड फॉर्म दिलेला आहे का तेवढं फक्त आपण बघायचं. प्रत्येक क्वेश्चनमध्ये तुम्ही फक्त व्हर्बवरती फोकस करा, तुम्हाला तुमचा आन्सर लगेच मिळेल. 16th क्वेश्चनचा आन्सर असेल डी ऑप्शन इज करेक्ट. टुडे माय टास्क वॉज अकम्प्लिश्ड सक्सेसफुली. क्वेश्चन नंबर 17, लुक दे हॅव पेंटेड द डोअर. इथे हॅव पेंटेड वापरलेला आहे, डोअर सिंग्युलर आहे, म्हणजे आपण हॅज बीन पेंटेड असं स्ट्रक्चर कुठे आहे तेवढं बघूयात. जर तुम्ही नीट सगळे ऑप्शन्स बघितले तर फक्त थर्ड ऑप्शनमध्ये हे दिलेलं आहे. 17चा आन्सर असणार आहे सी सेंटेन्स इज करेक्ट. लुक द डोअर हॅज बीन पेंटेड. 18th क्वेश्चन, शी वॉज ॲडवाइज्ड 15 days रेस्ट आफ्टर हर सर्जरी. इथे पॅसिव्हमधली रचना आहे, वॉज प्लस ॲडवाइज वापरलेला आहे. आता आपण ऑप्शनमध्ये फक्त व्हर्बचा सेकंड फॉर्म शोधायचा, म्हणजे S+V2+O अशी आपल्याला वाक्यरचना बघायची आहे. ऑप्शन्स जर तुम्ही बघितलेत तर इथे आणखीन एक नोटीस करण्यासारखी गोष्ट आहे. क्वेश्चनमध्ये जे पॅसिव्हमधलं सेंटेन्स दिलेलं आहे इथे बाय डॉक्टर हा सब्जेक्ट इथे गाळलेला आहे, तरीही आपण तो ऑप्शनमध्ये दिलेला दिसतोय आणि सगळीकडे आहे त्यामुळे त्याच्यावर फोकस केला नाही तरी चालेल. आपला मेन फोकस काय आहे? व्हर्बचा सेकंड फॉर्म आहे का नाही तेवढंच फक्त बघायचंय. सो ही जी वाक्यरचना आहे ही आपल्याला सी सेंटेन्समध्ये दिसणार आहे, कारण इथे फक्त व्हर्बचं सेकंड फॉर्म वापरलेलं आहे. 18th क्वेश्चनचा आन्सर असेल सी सेंटेन्स इज करेक्ट. आजच्या लेक्चरमधला हा सेकंड लास्ट क्वेश्चन आहे, हा मी सॉल्व्ह करते. हा जो नेक्स्ट क्वेश्चन असेल हा तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे. क्वेश्चन नंबर 19 काय आहे? व्हेन डीड ही रिटर्न माय बुक्स. इथे डीड वापरलेला आहे आणि रिटर्न हे जे काही व्हर्ब वापरले हे फर्स्ट फॉर्ममध्ये दिसतंय, म्हणजे इथे कोणता टेन्स वापरलेला आहे? सिम्पल पास्ट टेन्स. फक्त डीडचा वापर केल्यामुळे व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरलाय. कन्फ्यूज होऊ नका अजिबात, सिम्पल पास्टमधलंच वाक्य आहे. त्यामुळे आपले जे कीवर्ड्स आहेत वॉज किंवा वरचा वापर झालेला असणं आणि व्हर्बच्या थर्ड फॉर्मला वापरलेला आहे का तेवढं बघायचंय. आता हे जे क्वेश्चन्स फ्रेम केलेले आहेत इथे हेल्पिंग वर्बची जी पोझिशन आहे ही थोडीशी पुढे मागे असू शकते, त्यामुळे याच्यावरती जरासं नीट लक्ष देऊन आपल्याला बघावं लागेल. वर रिटर्न, विल बी रिटर्न, हॅज रिटर्न आणि आर रिटर्न असे हे 4 सेंटेन्सेस आहेत. मग आपल्याला कोणतं हेल्पिंग वर्ब वापरायचं होतं? वर किंवा वॉज. त्यामुळे फक्त ए सेंटेन्समध्ये ते करेक्ट दिसत आहे. क्वेश्चन नंबर 19चा आन्सर असणार आहे ए सेंटेन्स इज करेक्ट. व्हेन वर माय बुक्स रिटर्न बाय हिम. हा क्वेश्चन मी तुमच्यासाठी होमवर्कला दिलेला आहे. याचं जे काही आन्सर असेल हे ट्राय करा. तुम्ही आत्तापर्यंत ज्या काही ट्रिक्स बघितल्या त्यानुसार सोडवण्याचा प्रयत्न करा. क्वेश्चन एकदा काय आहे ते फक्त वाचते. वी हॅड टू स्टॉप ऑल अदर वर्क टू कम्प्लीट अवर असाइनमेंट. या क्वेश्चनचा आन्सर काय असेल हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. खाली जे दिलेले ऑप्शन्स आहेत ABCD यापैकी कोणतं योग्य असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आय होप तुम्हाला हे आजचं लेक्चर आवडलं असेल. आपण जो काही अभ्यास केलेला आहे त्याची रिव्हिजन करणं खूप महत्त्वाचं असतं आणि आपण ज्या काही ट्रिक्स आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेल्या आहेत या सगळ्या आपण आधीच्या विचारलेल्या प्रश्नांवरती अप्लाय करून बघितल्या. त्यामुळे या लेक्चरमध्ये आपण ज्या काही ट्रिक्स डिस्कस केलेल्या आहेत या सगळ्या 100% युजफुल ठरणार आहेत. आपण आणखीन एक प्रॅक्टिस सेशन घेऊयात आणि मग आपण नवीन टॉपिक चालू करूयात. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.